आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। पंचगंगा प्रदूषणाविरोधात शुक्रवारी कुरुंदवाड बंदची हाक, टाकवडे आंदोलनाला एकजुटीने पाठिंबा। पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषणाबाबत टाकवडे येथे शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत शहरातून निषेध रॅली काढून एकदिवसीय बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला। व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी केले आहे। पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। बैठकीस नगराध्यक्ष सौ डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी पंचगंगा नदीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की ही नदी कुरुंदवाड शहराची जीवनवाहिनी असून पिण्याचे पाणी, शेती आणि दैनंदिन गरजांसाठी तिच्यावरच अवलंबून राहावे लागते। मात्र वाढत्या प्रदूषणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे। त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कायमस्वरूपी कारवाई होणे अत्यावश्यक असून त्यासाठी टाकवडे येथील आंदोलनाला सर्वांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा। यावेळी दीपक पाटील, महिपती बाबर, बाबासाहेब सावगावे, अजित देसाई, चंद्रकांत जोग, दयानंद मालवेकर, शाहीर आवळे आदींनी मनोगते व्यक्त केली। यावेळी उदय डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अधिकारी मनोजकुमार देसाई, अक्षय आलासे, बाबासाहेब सावगावे, जय कडाळे, रणजित डांगे, आयुब पट्टेकरी, प्रदीप चव्हाण, आयुब मानगावे, उमेश कर्नाळे, महावीर पाटील, डी.वाय. चव्हाण, योगेश जिवाजी, रणजित डांगे, अजित भोसले आदी उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।